नमस्कार, आप देख रहे हैं लोक पुकार लाइव। लोक पुकार लाइव न्यूज़ में आपका स्वागत है। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ने परभणी में किए हुए दौरे में कहा है कि जिले के राष्ट्रीय महामार्ग और राज्य महामार्ग का काम धीमी गति से चल रहा है, जिसकी वजह कॉन्ट्रैक्टरों की गैर जिम्मेदारी है। इस स्थिति में हम निश्चित डेडलाइन देकर रुका हुआ काम पूर्ण करेंगे। जिलाधिकारी कार्यालय में आयोजित की गई पत्रकार परिषद में श्री चौहान ने कहा कि जिले में तकरीबन 402 किलोमीटर अंतर का काम चल रहा है, जिसमें राष्ट्रीय एवं राज्य मार्ग के कामों का समावेश है, किंतु पिछले 2-3 सालों से ये काम धीमी गति से चल रहा है। राष्ट्रीय महामार्ग का काम कॉन्ट्रैक्टर की गैर जिम्मेदारी और बेफिक्री की वजह से पिछड़ा हुआ है। इस संदर्भ को लेकर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से मैंने इस बारे में विस्तारित चर्चा की है और जून 2021 तक रुके हुए राष्ट्रीय और राज्य महामार्ग के काम पूरी तरह से पूर्ण होंगे, ऐसा विश्वास श्री अशोक चव्हाण ने व्यक्त किया। आज मी परभणी जिल्ह्याच्या एकंदरीत दौऱ्यावर आलो असताना प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कामाचा आढावा त्यातला घेणं हा महत्त्वाचा भाग होता। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्याही आमच्या सरकारांशी त्या निमित्ताने चर्चाही झाली, आपल्याशी बऱ्याच दिवसानंतर आज गाठभेट होत आहे। जशी माझी आपली सर्वांची परिचय आहेत, जिल्ह्यामध्ये अनेकदा येण्याचा योग याच्या अगोदर पालकमंत्री म्हणूनही मला आलेलाच आहे आणि परभणी तसं माझ्यासाठी काही नवीन जिल्हा नाही आहे, त्यामुळे सगळ्यांशीच व्यक्तिगत संबंध आहेत, नेते मंडळींशी आहेत, आपल्या सर्वांशीच आहेत। आपल्याला कल्पना आहे की परवाच मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जे नुकसान झालं आहे, जिरायत पिकांचं, जमिनीचं, शेतीचं, फळ पिकांचं, बागायत पिकांचं, हे सर्व लक्षात घेऊन राज्याला एक पॅकेजची घोषणा नुकतीच केलेली आहे। हे मी रिपीट करणार नाही, कारण ते सर्व श्रुत माहिती सर्वांना। शेतीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, 2 हेक्टर, फळ पिकांसाठी 25,000 प्रति हेक्टर आणि मृत व्यक्तींच्या वारसांना पशुधनासाठी वगैरे वगैरे त्यासाठी सुद्धा मदत जाहीर केलेली आहे। त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या क्षतिग्रस्त जे पूल झाले आहेत, रस्ते जे पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते फार मोठे आहे राज्यात। खूप पाऊस आहे यावेळेस, धरणं सगळी 100% धरणं जवळपास भरलेली आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर रस्त्यांचं नुकसान झालेलं आहे, पुलांचंही नुकसान झालेलं आहे, सर्व क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असताना मुख्यमंत्र्यांनी परवा 2,635 कोटी रुपयाचं पॅकेज हे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याचं मान्य केलेलं आहे आणि तशा पद्धतीचे आदेशही निर्गमित केलेले आहेत। त्या 2,635 कोटीपैकी 550 कोटी रुपये ते मराठवाड्यासाठी वेगळे त्यातून आम्ही काढलेले आहे। म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते विभागाकडून माहिती मागवलीच होती आणि मराठवाड्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मराठवाड्यासाठी साधारण 550 कोटी रुपयाची गरज भासणार। ते लक्षात घेता तेवढी वेगळी तरतूद ही 2,635 मध्ये 550 कोटी रुपये हे मराठवाड्याच्या एकंदरीत कामाकरता देशामध्ये आज विभागाच्या बैठकीमध्ये श्री सुरेश वरपुडकर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार पाथरीचे त्यांनी सहभाग होता, मेघनाताई बोर्डीकर जिंतूरच्या विधानसभेच्या सदस्य, त्याचबरोबर संजय जाधव खासदार त्यांचंही त्याच्यामध्ये चर्चा ते होते, नंतर बाबा जानी दुरानी त्यांचंही त्याच्यामध्ये सहभाग होता आणि पोलीस अधीक्षकांचेही काही विषय होते। पोलीस डिपार्टमेंटच्या संबंधित जे हाऊसिंग आहे किंवा क्वार्टर्स आहेत तसे काही विषय, पोलीस स्टेशन, पोलीस निवासस्थानं, दुरुस्ती आणि काही बांधकाम असे विषय त्याच्यामध्ये। आता तो विषय वेगळा आहे, परंतु तो विषय चर्चेमध्ये आज आम्ही सर्व घेतलेला आहे।
आणि त्याचबरोबर काही स्पेसिफिक मागण्या आहेत त्या मी विभागाला सर्व दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने मी पुढे काम करणार. एक ते तक्रार मला प्राप्त झाली ती म्हणजे कानड पाटी कौसडी बोरी एका वर्षाचा रस्ता खराब झाल्याचं आणि तो विभागामार्फत त्याची पूर्ण चौकशी केली झाली आणि त्यात जर कोणी दोषी आढळलं तर त्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याच्या संदर्भामध्ये मी निर्देश दिलेले आहेत. तर एका वर्षात जर रस्ता खराब झाला त्याचा अर्थ दर्जा निकृष्ट होता का काय होतं नेमकं हे चौकशी अगदी स्पष्ट होईल. परंतु जी काही तक्रार आलेली त्या अनुषंगाने ही चौकशी आता त्या ठिकाणी करण्यात येईल की ज्या अनुषंगाने नेमकं याच्यामध्ये काय झालं हे आपल्याला स्पष्ट होईल. आता एकल्याचे आहे त्यामुळे हे 56 कोटी रुपये मी मंजूर करत आहे आणि या 56 कोटीच्या कामाच्या निविदा या तातडीने काढण्यासंदर्भात मी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी तातडीने ज्या टेंडर्सची जी प्रक्रिया आहे ती टेंडर्सची प्रक्रिया त्यांनी मार्गी लावावी आणि हे काम साधारण 2 ते 3 महिन्यात हे काम पूर्ण व्हावं. काही ठिकाणी रस्ते कचरले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत, पूर क्षतिग्रस्त झाले असा बराचसा भाग होता फोटो निहाय सगळं दाखवून दिला मला. त्यामुळे हे काम आपण लवकर करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा जो विषय जो आहे नवीन बांधकामाच्या संदर्भामध्ये काही मागणी मला सकाळी जिल्हा वकील संघ जो आहे इथला स्थानिक ॲडव्होकेट्स आहेत त्यांनी मला भेटले आणि जिल्ह्यातील न्यायालयीन इमारतीचं नवीन बांधकाम हे करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी मला विनंती केलेली आहे. तर निश्चितच एक महत्त्वाची मागणी आहे. माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये ठिकठिकाणी न्यायालयाच्या बिल्डिंग्स चांगल्या असाव्या. महत्त्वाचं वर्ग असते लोकांना, पक्षकारांना, वकिलांना, ज्युडिशरीच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांनाही ते सर्व सोयीचं व्हावं आणि आपल्याकडच्या मराठवाड्यातल्या बऱ्याच जुन्या इमारती आहेत. त्यामुळे इथे जे काही काम सुचवलेलं आहे याचे 125 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा विधी व न्याय विभागाकडे डिपार्टमेंटने पाठवलेला आहे. मी त्याचा पाठपुरावा करेन. शेवटी याला मान्यता विधी व न्याय विभाग देतं आणि पुढचं काम जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या करण्यात येतं. त्यामुळे विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा करून या 125 कोटीच्या कामाला त्याला तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता देऊन ते काम अर्थसंकल्पामध्ये यावं अशा प्रकारे सगळं अजूनही ते अर्थसंकल्प आलेलं नाही. परंतु मागणी महत्त्वाची आहे आणि त्या मागण्याला न्याय दिला पाहिजे या भूमिकेतून ते काम झालं पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पुढचा विषय जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे रस्त्याच्या एकंदरीत जी चर्चा झाली की रस्ते प्रामुख्याने रेती घाटाशी संबंध असलेल्या रस्त्याची खूप दुर्दशा होती आणि ते दर 2 वर्षाला ते रस्ते खराब होतात कारण त्याच्यावर जो लोड जो आहे तो 15-20 टनाचा लोड आहे. गाड्या भरून जातात. रेतीच्या चोऱ्या सर्वत्रच आहेत राज्यामध्ये. तिथे कमी व्हावा हाही प्रयत्न आहे. ठिकठिकाणी आम्ही महसूल विभागाला, पोलीस डिपार्टमेंटला कारवाई करण्यासंदर्भात सगळ्या राज्यामध्ये सर्वांना आदेश आहे. त्या पद्धतीने आदेश त्याचं अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतु दुसरीकडे जी रेतीची वाहतूक होते ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्याचं वजन असतं की रस्ता टिकत नाही. त्यामुळे त्या सर्व रेती घाटाशी कनेक्टेड रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे व्हावे ही माझी भूमिका आहे. आणि तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपला खर्च जास्त लागणार आहे का आणि तिथे मग टोल लावावा आणि तो टोल रेतीच्या गाड्यांना विशेषतः लावावा जेणेकरून ती कॉस्ट तिथून रिकवर व्हावी त्या रस्त्याची आणि तो रस्ता तो पैशातून त्याच कामाच्या मेंटेनन्ससाठी तो पैसा वापरावा अशा प्रकारची संकल्पना आहे. आता तो धोरणात्मक निर्णय अजून घेतलेला नाही पण घेण्याच्या बाबतीत माझी भूमिका आहे. मी नांदेड, परभणी किंवा सुरुवातीला तरी नांदेड आपलं जे सर्कल आहे PWDचं SC नांदेड म्हणजे त्याच्यावर 3 जिल्हे आहेत नांदेड, परभणी, हिंगोली. त्या 3 जिल्ह्यामध्ये सुरुवात त्याची करावी आणि त्याकरता जे काही टोल लावायची गरज आहे ते रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करावे. तिथे टोलची लोकेशन व्यवस्थित करावी लागणार आहे. कारण चोऱ्या माऱ्या होतात, गाड्या अन्य मार्गाने बाहेर काढतात, बऱ्याच भानगडी त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे जर कंट्रोल जर करायचं असेल तर त्या ठिकाणी टोल लावावा
ते रस्ते सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करावे, त्याची लाईफ चांगली किमान 5-6 वर्ष तरी किमान लाईफ राहिली पाहिजे रस्त्याची, असा प्रयत्न असावा. आणि त्या झालेला खर्च हा त्या रेतीच्या गाड्यांच्याकडून किंवा हेवी व्हेकल्सच्या माध्यमातून रस्ता तो वसूल करण्यात यावा. आम्ही काय सामान्य माणसाला त्रास होऊ नये, टू व्हीलरला त्रास होऊ नये, तर रेतीच्या गाड्या विशेषतः ज्या आहेत किंवा हेवी ट्रक्स ज्या आहेत त्या ट्रक्सच्या माध्यमातून हे टोल वसूल व्हावा, अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याची माहिती आहे. सुरुवात मात्र प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट म्हणून या 3 जिल्ह्यामध्ये हे हाती घ्यावं, अशा प्रकारची माझी भूमिका. त्या पद्धतीने हे काम त्याला घेत असताना 3 मॉडेल्स आहेत. एक तर आपल्याला कल्पना आहे की एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून राज्याला 15,000 कोटी रुपये कर्ज देण्याचं भूमिका हा निर्णय मागील झालेला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेला साधारण 0.5 ते 1% ते 0.8% रेट ऑफ इंटरेस्टने ते कर्ज शासनाला उपलब्ध होतं. त्यामुळे ते 15,000 कोटी मंजुरी मंत्रिमंडळासमोर घेणार आहे. आता गेल्या पुढच्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये मंत्रिमंडळासमोर जाऊन तिथे आपण घेऊ, मंजुरी घेऊ आणि ते ADBच्या माध्यमातून जास्तीचे रस्ते विशेषतः आपल्या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये लेन कशी बसवता येईल हा प्रयत्न करू, की ज्याच्यामुळे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने प्रमुख रस्ते राहणार आहेत. काही गावातला ग्रामीण रस्ता राहणार नाही, म्हणजे मेन कनेक्टिव्हिटी ही जिल्ह्यातली आहे. स्टेट हायवे आहेत किंवा स्टेट हायवेपासून एका महत्त्वाच्या ठिकाणं देवस्थान असेल किंवा औंढा नागनाथ किंवा असं जे प्रमुख ठिकाणं आहेत आपली, अशा ठिकाणाला हे जोडता यावं अशा दृष्टीने ADBचा कार्य एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून जे पैसे मिळणार आहेत त्यातून आमचं करण्याचा मनोदय आहे आणि त्या पद्धतीने विभागाला सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याची लांबी नक्की त्याच्यामध्ये घेऊ आपण आणि काही प्रमाणामध्ये परभणीला सुद्धा ADBचं काम घेण्याचा माझा प्रयत्न आहे. बाकीची आपल्याला कल्पना आहे की हा एक असा प्रकार आहे हायब्रिड ॲन्युइटीच्या माध्यमातून की जिथे आपण 60% शासन पैसे देते, 40% उद्योजक पैसा घालतो आणि ते पैसे मग गव्हर्नमेंट त्याला नंतर हळूहळू परत करते, असा तो प्रोग्राम हॅमचा आहे. तर त्याही अंतर्गत आपल्याकडे काही कामं जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहेत. सध्या परभणी जिल्ह्यामध्ये हॅमच्या अंतर्गत मंजूर आहे जी 861 कोटी रुपयाची आहेत आणि 257 किलोमीटर लांबीची रस्ते सुधारणा आहे. त्यामुळे हे काम त्या 257 किलोमीटरपैकी 97 किलोमीटरचं डांबरीकरण पूर्ण केलेलं असून 191 पूल मोऱ्यांची बांधकामे, 18 लहान व मोठ्या पुलांची बांधकाम पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे साधारण 31% काम पूर्ण झालं आहे. बाकीचे उर्वरित जे काही काम आहे ते जून 2020 या कालावधीपर्यंत पूर्ण करण्याचं ध्येय आहे. ते होईल त्या पद्धतीने. हायब्रिड ॲन्युइटी योजना म्हणतो. जिल्ह्यामध्ये 4 कामं 861 कोटीची 257 किलोमीटरची कामं आहेत. 31% काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे 70%चं ते काम साधारण जून 2020 पर्यंत हे काम प्रस्तावित होतं. ते काम प्रगती होतं म्हणतात आणि काम पूर्ण 2021 पर्यंत जून 2021 आहे. जून 2021 पर्यंत काम हे पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि 10 वर्ष ज्या रस्त्याचं जे देखरेख आहे, देखभाल दुरुस्ती म्हणतो, ते कॉन्ट्रॅक्टरच्या जबाबदारीवर आहे. म्हणजे ते 10 वर्ष ते काम पूर्णपणे तो कॉन्ट्रॅक्टर त्या रस्त्याची देखरेख करेल, त्या पद्धतीने ते काम पूर्ण अपेक्षित आहे. त्यामुळे पोलिसांचा जो विषय आहे, पोलीस मुख्यालय परभणी येथे 563 निवासस्थानं आहेत. पोलीस आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचं विश्रामगृह आहे. बॉम्ब म्हणजे त्याला आपण बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड म्हणतो, त्याचं प्रशासकीय इमारत आहे. अशी काही कामाची यादी आहे जी मी अधीक्षक अभियंता आमच्या ठेवण्यात देत आहे. ती आणि SP बसून याचा अग्रक्रम ठरवावा. ती कामं बऱ्याचशा बजेटमध्ये घ्यावी, कारण आजच चर्चा ह्याच्यात होते आहे. त्यामुळे ती कामं बजेटमध्ये घ्यावी लागतील. जी काही जी अंदाज किंमत आणि ही सगळी माहिती घेऊन त्या पद्धतीने पण अग्रक्रमाने हा विषय घ्यावा अशी भूमिका निश्चितच माझी आहे. त्या पद्धतीने या कामाला मदत करायची निश्चित माझी तयारी आहे. एक चिंतेचा विषय जरूर आहे, तो म्हणजे आपल्याकडे
राष्ट्रीय महामार्गाची जी परिस्थिती आहे ती नक्कीच फार समाधानकारक असं म्हणणार नाही. आपल्याकडे एकूण राष्ट्रीय महामार्गाची परभणी जिल्ह्यामधली जी काही लांबी आहे ती 402 किलोमीटरची आहे आणि त्याच्यामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे 49 किलोमीटरकडे आहे. MSRDC आणि NHPWD म्हणजे नॅशनल हायवेची कामं जी PWDकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे अशी 3 कामं असून त्याची साधारण 134 किलोमीटर लेंथ आहे. त्यामुळे ही जी कामं आहेत ती सध्या जवळपास 41% ही कामं मागे लागलेली आहेत. परंतु उर्वरित कामं जी आहेत ती खरं म्हणजे आता 2 ते 2.5 वर्ष होऊन गेली आहेत कामाला आणि ती कामं जरा मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नितीन गडकरी यांना मुंबईला आम्ही विनंती केली होती. ते आले होते. त्याच्या समक्ष या सगळ्या गोष्टीचा आढावा झालेला आहे आणि आम्ही त्याला विनंती केली की म्हटलं ही कामं थोडीशी तुमच्या विभागाच्या नियंत्रणाखाली देखरेखीखाली थोडंसं हे कामं एक्सपिडाईट केली पाहिजे. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं काही कामं ही युटिलिटीजच्या म्हणजे कुठे भूसंपादनामुळे अडकले आहे, कुठे नगरपालिकेच्या प्रॉब्लेममुळे गावामध्ये पाईपलाईन अडवत चाललेलं आहे, कुठे तुमच्या MSCBचे लाईन्स चालले आहे, अशा काही छोटे मोठे फॉरेस्टचे प्रश्न आहेत. तर मी माहिती काढली विभागावर की साधारण अशा केसेस ज्या काही आहेत त्याच्यामुळे फक्त 20-25% कामं अडकली असतील म्हणजे 75% कामं ही कॉन्ट्रॅक्टर्स फेल झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी. हा त्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या विशेषतः मराठवाड्यामध्ये. त्यामुळे आम्ही 1-2 निर्णय घेतले की या कामाचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे जिथे तुमच्या फॉरेस्ट वन विभागाच्या भागातून रस्ता चालल्या म्हणून ते काम वाढलेलं आहे म्हणजे इतर जी कारणं सांगितली त्या कारणामुळे अडकलेलं आहे त्या सगळ्या कामाला आम्ही विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागाला कमिटी केलेली आहे आणि संबंधित आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांना जी मदत उपाय त्यांची घ्या. आयुक्त बैठक बोलवतील आणि त्यांच्या स्तरावर ते विषय ते मागे लावतील आढळला असेल. जे विषय त्यांच्या स्तरावर मागे लागणार नाही ते राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे. त्यांनी ते विषय तिथे हाताळावे मंत्रालय पातळीवरचे असतील. जिल्ह्याचे विषय जे असतील ते जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका बोलवाव्या. शेवटी काम होणं महत्त्वाचं आहे. मला इथे कुठं काही राजकीय भूमिका म्हणून गोष्ट बोलत नाही आहे परंतु हा प्रॉब्लेम आहे ते नाकारता येणार नाही. त्यामुळे आपल्याला ही कामं सगळी मार्च 21 पर्यंत 60% उरलेलं काम व्हावं असा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि कॉन्ट्रॅक्टर्स काही ठिकाणी त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स बदलले, काही सबमिट करायला परवानग्या दिल्या असे झाले काही ठिकाणी. परंतु प्रॉब्लेम अजून काही त्याचा पूर्णपणे भेटलेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील NHAचा दर्जा मात्र थोडासा अडचणीचा आहे ते मान्यच करावं लागेल आणि त्या कामाला देखरेख माझं स्वतः लक्ष आहे आणि वेळोवेळी मी अधिकाऱ्यांच्या मागे लागून पाहिजे काम लवकर करा, चांगल्या क्वालिटीचं करा. अधूनमधून माझं गडकरींशी बोलणं होतं की मग थोडंसं याच्यामध्ये आपण विभाग म्हणून थोडंसं गाईड केलं पाहिजे या विषयावर. पण हा विषय थोडासा अडचणीचा आहे मुद्दाम सांगितलं आहे. त्यानंतर NHAचं जी कामं मंजूर आहेत पुढे नूतनीकरण डांबरीकरण काही खराब झालेली काम आहे. त्यामुळे देवगाव सेलू पाथरी हे 25 किलोमीटर त्याला 12 कोटी रुपये मंजूर आहेत. पाथरी सोनपेठ हे 15 किलोमीटरचं आहे त्याला 9 कोटी रुपये मंजूर आहे. देवगाव जिंतूर 22 किलोमीटरचं काम 22 कोटी मंजूर आहे. गंगाखेड पालम लोहा 26 कोटीचं काम आहे 17 कोटी मंजूर आहे. अशी एकूण 86 किलोमीटरची सगळी चारी कामं म्हणून 86 किलोमीटर एकूण रक्कम 60 कोटी रुपये हे सगळं मंजूर आहे. त्यामुळे ह्या कामाला गती द्यायची आहे पण नियंत्रण केंद्र सरकारचं याच्यावर आहे आणि आमचे अधिकारी जरूर ते कामामध्ये मदत करत आहेत म्हणून या कामाला अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं मला. त्याच्यामुळे ती पाहतो इकडे विदर्भात कामं सिमेंट कॉन्क्रीटची चांगल्यापैकी झाली, बाकी ठिकाणी झाली. मराठवाड्यात मात्र आपली विशेषतः 3-4 जिल्ह्यात ही कामं काही बरोबर नाही. तर त्याच्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड प्रामुख्याने जालना सुद्धा काही भाग त्यातला ही सगळी कामं काही बरोबर झालेली नाही किंवा ती रेंगाळलेली कामं आहेत आणि ती कामं 2 ते 2.5 वर्ष झाली. त्याची परिस्थिती फक्त 40-41% ती कामं अशा प्रकारची परिस्थिती मात्र नक्की आहे. फक्त बऱ्याचशा लोकांना हे समजत रस्ता म्हणजे PWDकडे सगळीच कामं नाही आहेत. काही राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे काही कामं केंद्राकडे आहेत तर काही कामं राज्याकडे आहेत म्हणून खुलासा या ठिकाणी मुद्दाम करत आहे. त्यामुळे दुसरा विषय त्यातला महत्त्वाचा म्हणजे यावर्षीच्या वार्षिक आराखड्यामध्ये जी कामं मंजूर आहेत परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे परभणी बाह्यवळण रस्ता किंमत 550 कोटी आहे
त्यापैकी 70 कोटी रुपये मंजूर आहे. परभणी बाहेर वळण रस्ता तुमचा बायपास जो परभणीचा तो 14 किलोमीटरचा रस्ता आहे. त्याच्या भूसंपादनाची किंमत धरून 550 कोटी रुपयाची गरज 70 कोटी मंजूर आहे. परळी गंगाखेड रस्ता 30 किलोमीटरचा 220 कोटी रुपये त्याला आहे लागत आहेत त्याला. आणि वाटूर चिंतूर 27 किलोमीटर 250 कोटीची गरज आहे. त्यामुळे एकूण 57 किलोमीटर आणि पैशाची गरज 470 किलोमीटर 470 कोटी. तर अशी परिस्थिती ह्या नॅशनल हायवे संदर्भातली आहे. त्यामुळे हे सगळी कामं मंजूर मार्गी लागावी सातत्याने आम्ही याच्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि त्याचबरोबर मी काही चालू वर्षाच्या आराखड्यामध्ये केंद्र सरकारकडे मान्यतेकरता काही नवीन प्रस्ताव मी जवळपास 7-8 प्रस्ताव मी पाठवलेले आहेत. एक तर वाटूर जिंतूर रस्ता, नंतर परळी बाह्यवळण रस्ता, दौलताबाद शिऊर येवला रस्ता, परळी गंगाखेड रस्ता, परळी धर्मपुरी रस्ता, मांजरा नदीवर नांदेड येथे मोठ्या पुलाचे बांधकाम साधारण 220 कोटीचं जे इंटरस्टेट आहे, म्हणजे तो तेलंगणाला जोडणारा पूल आहे मोठा, जो जुना ब्रिज खराब झालेला आहे. तर अशा प्रकारची परिस्थिती ही सगळी मिळून ही नॅशनल हायवेची आहे. त्यामुळे थोडक्यात माहिती आपल्यासमोर दिलेली आहे. फार जास्त आकडेवारीमध्ये जाऊन तुम्हाला आधी कन्फ्यूज करायचं नाही, पण साधारण अशा प्रकारची अवस्था आहे. परंतु तातडीने आज 56 कोटी रुपये मंजूर करत आहे. मला बरेचसे निवेदनं आज प्राप्त झालेली आहेत, आमदारांची आहेत, खासदारांची आहेत, शिवाय सामान्य लोकांनी सुद्धा बरीचशी निवेदनं माझ्याकडे आज दिलेली आहेत. ती सगळी निवेदनं मी अधीक्षक अभियंत्यांकडे देत आहे. आणि त्यातल्या ज्या काही गोष्टी आगामी काळात करायच्या असतील त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये घेण्यासंदर्भामध्ये त्याचं नियोजन आम्ही नक्की करू. परिस्थिती थोडीशी हळूहळू इम्प्रूव्ह होते. यावर्षीची परिस्थिती अजूनही तशी फारशी आटोक्यात आलेली नाही आहे, पण बजेटमध्ये जे काही मंजुरी दिली होती जिल्ह्यामध्ये ती टोटली 129 कोटी रुपयाच्या कामाची मंजुरी मागच्या अर्थसंकल्पात दिलेली आहे. त्याच्यापर्यंत जवळपास 30% रक्कम रिलीज झाली आहे. कोरोनामुळे पैशाची अडचण झालेलीच आहे. त्यामुळे पैसे सुद्धा रिलीज हे कमीच आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून DPDCचे पैसे नॉर्मल त्यातून जिल्हा परिषदची कामं होतात, ग्रामीण रस्त्याची कामं होतात, ती सुद्धा कामं रखडली त्यासाठी की कोरोनामुळे पैसे जवळ 1/3च जिल्ह्याला प्राप्त होतात. ते सगळे पैसे जे मिळत आहेत ते कोरोनाच्या कामाकरता खर्च होत आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम अजून काही पूर्णपणे भेटलेला नाही आहे. परंतु जसे पैसे इम्प्रूव्ह होईल त्याप्रमाणे बजेटमध्ये अधिकची कामं ही व्हावेत असा प्रयत्न हा आम्ही नक्की करणार आहोत. फक्त हे सगळे विषय हे फक्त माहितीस्तव मी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला काही विचारायचं आहे? सर, मागच्या 2 प्रश्न आहेत सर. एक म्हणजे अतिवृष्टीला जे आपण अनुदान 56 कोटी रुपये 56 कोटी, तर हे अपुरं आहे असं वाटत नाही का? लागत देईल ना, लागलं तर काही नाही म्हणत, लागत अजून देऊ. मराठवाड्याला पैसे कमी पडणार नाही, काळजी करू नका. मी आहे बाजू बसलोय. सर, दुसरा प्रश्न असा आहे की आपण म्हणतात किंवा रस्ते विकास महामंडळाचे जे नॅशनल हायवेची जी कामं आहेत ती रखडली आणि ही कधी त्याची डेडलाईन आपण काही सांगत नाही. डेडलाईन सांगितलं मार्चपर्यंत उरलेली 40-41% कामं ही आता स्टेजला आहे. 3 वर्षापासून जवळपास 40% गती यायला मिळालेली आहे. प्रामुख्याने मेन कारण याचं जे आहे जे आहे ते कॉन्ट्रॅक्टर्स हे योग्य नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे ते मान्यच करावं. कारण मी जे बोलतोय ते म्हणजे सगळं पाहिल्यानंतरच बोलतोय. जे काही फॉरेस्ट आहे किंवा अन्य प्रॉब्लेममुळे अडकले ते विभागीय आयुक्त आणि चीफ सेक्रेटरी पाहतीलच. परंतु इतर जी कामं अडकलेली आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स बदलण्याच्या बाबतीत सुद्धा मी विनंती केलेली आहे. काही ठिकाणी बदल म्हणून तुम्ही कोणी नेमा, पण तो माझ्या विभागाला सूचना आहे की कॉन्ट्रॅक्टरची निवड त्यांनी केलेली कामाची मागची जी काही एक्सपिरियन्स आहे तो पाहायला पाहिजे. आता जास्त कामं घ्यायची आणि काही पूर्ण करायचं नाही, ते नाही चालणार. त्यामुळे त्याच्यावर क्वालिटी कंट्रोलवर निश्चितच बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. आणि जे काम चांगलं करतील अशाच लोकांना तिथे आम्ही मदत, जे नाही करणार किंवा आंदोलन कामं केली असतील तशा लोकांना संधी मिळणार. मागच्या सरकारच्या काळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामं झाली. हे जे आता तक्रार आली तुमच्याकडे ती सुद्धा त्याच अनुषंगाने आहे. अशा जवळजवळ 10 ते 12 महत्त्वाच्या रस्त्यांच्या तक्रारी आहेत. त्याच्यावर सुनावण्या झाल्या, सर्व झालं, परंतु अजूनही ते रस्ते दुरुस्त केले गेले नाही, ते तसेच आहेत.
एवढा शासन खर्च करते, मात्र ते जर रस्ते दुरुस्त होत नसतील तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे साहेब. आणि वारंवार त्या तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतच्या असतील किंवा त्या नागरिकांनी तक्रारी केल्या, पण त्याच्यावर काहीही झालेलं नाही. तर विषय कसा आहे की PMGSY हा विषय ग्रामविकास विभागाकडे आहे. म्हणजे मी इतरांच्या विभागासंदर्भात मला काही बोलणं उचित नाही आहे, पण ती वस्तुस्थिती आहे की कामं कटाक्षाने मी ज्यावेळेस आढावा घेतो त्यावेळेस वर्क ऑर्डर केव्हा दिल्या गेली आणि काम किती अवधीचं आहे हा विषय प्रामुख्याने यासाठी विचारतो की वेळेवर काम होतं आहे का. तर दोन गोष्टी त्याला कारणीभूत आहे, मायनस करावं लागेल. एक तर कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच ठिकाणी जास्त काम हातामध्ये आणि पैसे कमी आणि स्वतःचं भाडं न ठेवता गव्हर्नमेंटच्याच पैशावर कामं करणं हे अपेक्षित नाही. त्याची बिलं त्याला दिली पाहिजे, पैसे आपले पेंडिंग बिलं आहेत मला माहिती आहे, परंतु सगळं सरकारच्या पैशावर इन्व्हेस्टमेंट त्याचे असलं पाहिजे. हा करता दुसरी कारणं काही प्रमाणात जी खरी आहे की सरकारचं पेमेंट सुद्धा बऱ्याचशा वेळेस उशीर होतो, विलंब होते, मान्यच करावं. त्यामुळे पैसे देणं जबाबदारी निश्चित सरकारची आहे, आम्ही ते द्यायचा प्रयत्न करू. पण पैसे दिले असताना सुद्धा जर कामं व्यवस्थित होत नसतील तर कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे. आणि काही ठिकाणी कामं ही जास्त काम हात असल्यामुळे काम होत नाहीत असंही थोडं निदर्शन आलेलं आहे. त्यामुळे सर्वंकष जे काही प्राथमिक दृष्ट्या ते दिसतंय की कॉन्ट्रॅक्टर फेलियर आहे, त्या ठिकाणी कारवाई करावं लागेल. त्या पर्याय PMGSYचा जो विषय आहे तो ग्रामविकास विभाग संबंधित आहे, त्यामुळे ही बाब त्याच्या नजरेस मी आणून घेतली. राष्ट्रीय महामार्गाची जी कामं आहेत तर एप्रिल 2017ला मंजूर झालेले काम आहे जिंतूर रस्त्याचं परभणी जिल्ह्यातलं. त्याच्यानंतर मानवत रोड ते परभणी जिल्हा पाटापर्यंतचा रस्ता जो आहे तो याचं जर वारंवार 2-3 वर्षापासून काम होत नाहीये. याच्या संदर्भात काय आढावा वगैरे होत नाहीये का वरिष्ठ? होतोय ना हा आढावा. मी आल्यानंतर हा आढावा मी पहिल्यांदा घेतला, मागे झालं काय मला माहीत नाही. परंतु राष्ट्रीय महामार्गासंदर्भामध्ये मी ज्यावेळेस विचारणा केली असता जे मला समोर दिसलं तर मराठवाड्यात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी हा अवस्था पाहिलेली आहे. मी मंत्री व्हायच्या अगोदरची गोष्ट आहे. त्यानंतर या गोष्टी मी मंत्री झाल्यानंतर मी गडकरीजींना विनंती केली की आपण मुंबईत या. त्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी स्वतः त्या बैठकीला होतो आणि त्या बैठकीमध्ये जे जे घडलं आहे की त्यांना मी प्रेझेंटेशनच्या माध्यमात डिटेलमध्ये सगळं बोललेलो आहे. आणि काही प्रमाणाचा फायदा त्यांनी लक्ष दिला याच्यामध्ये, पण थोडंसं मागे लागायची गरज पडते आणि कारवाई मी अधिकाऱ्यांना सांगितलं की ही कामं होत नसतील तर त्या कॉन्ट्रॅक्टवर कारवाई करा आणि मी समर्थन तुम्हाला बिलकुल कोणाचं करणार नाही, कोणाला पाठीशी घालायचा प्रश्न उद्भवतो. पण हा निर्णय शेवटी जो आहे तो पॅरेंट विभाग जो आहे तो मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्ट यांच्या आमचा विषय आहे. सर, यंदरी धरणाच्या खाली पूल आहे, त्याला 50 वर्षापासून तो अरुंद पूल आहे, त्याच्यावर अनेकांचे बळी गेले सध्या, परंतु त्या पुलाचं काम सुद्धा आतापर्यंत होत नाही सर. एक दुसरी गोष्ट म्हणजे सर त्याच्यासाठी खूप आंदोलन झाले. धरणाच्या बाजूलाच आहे एकदम, डॅमच्या खालचा डॅमच्या खाली. दुसरा विषय असा आहे सर, एक सेकंड. दुसरा विषय असा आहे की येलदरी डॅम जो आहे परभणी आणि नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण, त्या डॅमवर एक सुद्धा पोलीस सुरक्षा अधिकारी नाही. का तर परभणी आणि हिंगोली पोलिसांमधल्या वादामुळे त्या डॅम अर्धा डॅम परभणी जिल्ह्याचे, अर्धा डॅम हिंगोली जिल्ह्यात, एकही पोलीस अधिकारी तिथं, एक कर्मचारी सुद्धा त्या डॅमवर नाही. तर हा प्रश्न आता किती दिवस विषय जगणार? माझ्याकडे एवढं बारकाईने मी कधी याच्यासाठी सांगतोय, आपल्या 2 जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला एक तर सुरक्षता नाही, सुरक्षा त्या डॅमची. दुसरं म्हणजे पुलाचा प्रश्न 50 वर्षापासून पेटली सर. मला जे सांगण्यात येतंय आता अधीक्षकापर्यंत इथे त्याचं म्हणून हा इरिगेशनची पूल आहे, ठीक कोणाचं का असे ना, तर आपण जरूर मी जलसंपदा मंत्र्यांना केलं तर हा पूल जो आहे तो जलसंपदा विभागाशी संबंधित आहे. पण महत्त्वाचं काम आहे, जर तो क्षतिग्रस्त किंवा खराब झाला असेल तर एक गाडी जाऊ शकते त्याच्यावर, एकच गाडी. आपण लक्ष घालू आणि त्या पुलाला एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या त्या पैशातून घेण्यासंदर्भामध्ये आमच्याकडे असेल तर आम्ही करू, त्यांच्याकडे असेल तर ते करतील. आणि पुलाच्या तुमच्या येलदरी आणि कुठला पोलीस बंदोबस्त कुठे तो एकदा सोक्षा लागा कसला सोक्ष मोक्ष दोन्ही सरकार एकच आहे, ते काही सरकार एक आहे, परंतु 2 जिल्ह्याचा वाद आहे. कसला वाद? आपल्याला वाद करायचे नाही. मराठा आरक्षण संदर्भात कोर्टामध्ये सर तारीख भेटत आहे. आपल्याला वाटते का की सरकारनं पुष्कळ लावावं याच्यामध्ये?
सरकारचं पोस्टर कोर्टात आमच्या सगळ्यात झालं नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की कोर्टामध्ये पोस्टरचा वगैरे विषय नसावा असं वाटतं मला. कारण की एकतर हा विषय संविधानिक पीठाकडे गेला पाहिजे, कॉन्स्टिट्युशन बेंचकडे गेला पाहिजे. याच्यामध्ये लार्जर इश्यू ऑफ लॉ इन्व्हॉल्ड आहे. हे खुद्द सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांनीच कबूल केलं आहे की हा विषय व्यापक आहे. याची व्यापकता लक्षात घेता हा कॉन्स्टिट्युशन बेंचकडे रिफर झाला पाहिजे. जजमेंटमध्ये जातं त्याच्यावर इंटरिम स्टे दिला त्यावेळेस त्यांनी लक्षता केलेली आहे. आणि आमची मागणी तीच आहे. साधं परवा सुद्धा जे 3 बेंच समोर गेलं होतं त्यावेळेस आमची भूमिका तीच होती की हे कॉन्स्टिट्युशन बेंच समोर गेलं पाहिजे. आणि त्या दिवशी जस्टिस नागेश्वर राव यांनी हेच मांडलेलं आहे की ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि आता जी काही लिस्टिंग दिसते मला कोर्टाची त्यासमोर हे आता 5 जजेसच्या बेंच समोर त्यांनी हा विषय पाठवल्याचं परवाच्या जी काही लिस्टिंग दिसते आहे कोर्टाची त्यामध्ये हा विषय दिसतोय मला. त्यामुळे हा विषय तिथे गेला पाहिजे आणि त्या दिवशी तारीख लागेल त्या दिवशी आमची मागणी हीच राहणार आहे की जो अंतरिम आदेश आहे, इंटरिम स्टे जो आहे तो विकेट झाला पाहिजे. अशा की प्रथम मेरिटवर त्या विषयावर चर्चा नंतर व्हावी. तो प्रथम जो इंटरिम स्टे दिला आहे कारण त्या 2 गोष्टी अडकलेल्या आहेत. एक तर ज्या लोकांचं नोकरीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, कोणी NPSCला अपियर झालं, पास झाला, ऑर्डर फक्त हातात मिळायची आहे, कोणाची परीक्षा लेखी झाली पूर्ण राहिली आहे. म्हणजे सगळ्या विविध स्टेजवर अनेक गोष्टी नोकरी संदर्भात फक्त MPSCच नव्हे, MMRDAचा विषय आहे, MSCDCLचा विषय आहे, असे जवळपास 7 डिपार्टमेंट्स आहेत ज्या परीक्षा झालेल्या आहेत, अर्धवट स्थितीमध्ये गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचा विषय मागे लागला पाहिजे ही आमची विनंती राहणार आहे. आणि दुसरा विषय जो आहे तो म्हणजे ॲडमिशनसुद्धा, म्हणजे ज्या ॲडमिशन SCBCकडे होऊन गेलेल्या आहेत त्या ॲडमिशनसुद्धा अर्धवट अडकलेल्या आहेत. कारण अकॅडमिक इयरचं त्या जजमेंटमध्ये अकॅडमिक इयरचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आमची इच्छा आहे की न्यायालयाला विनंती करायची. कारण सर्वांचं मत बाबा त्याच्यामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊन ही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे कोर्टाला आम्ही विनंती करत आहोत किंवा किमान यांचा विषय तुम्ही मार्गी लावा. त्यांचं संपलं आहे तर त्यांना तरी किमान तुम्ही जॉईन व्हायला किंवा क्लास अटेंड करायला परवानगी ॲडमिशन कन्फर्म करा, लवकर संपवा. तर तो विषय पडदा पडेल त्याच्यावर. आणि मग बाकीचा विषय आपण रेग्युलर कोर्समध्ये ॲडमिशन्स करायला हरकत नाही असं मला वाटतं. शेवटी आता हे काही गोष्टी काल मंत्रिमंडळात, परंतु ज्या गोष्टी न्यायालयीन प्रकरणामुळे अडकलेल्या आहेत त्या गोष्टी न्यायालयासमोर जाऊनच त्याला विनंती करून ते सोडवावं लागतं. दुसरा मार्ग नाही. एक प्रश्न आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं पाठवण्यात विलंब झाली काय नाही बाकी ते महाविकास आघाडीचे ते झाली तर काल चर्चा झाली, सगळं ठरलं. सर, सगळी बाहेरच्या नावं दिली, गोपनीय आहे. खासदार साहेबांनी 2 दिवसापूर्वी तक्रार दिली की त्यांना जिवे मारण्याची सुपारी दिली गेली नांदेड येथील टोळीला. तर ही गोष्टी आपण बिहार MP मध्ये ऐकत होतो, पण आज आपल्या दारापर्यंत घेऊन पोहोचल्या. आपण मराठवाड्याचे पालक आहेत तर ह्या गोष्टीकडे आपण कसं पाहतो आणि काय त्यांचा विषय गंभीरच आहे. तर मी आल्या खासदारांची माझी भेट झाली, जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्या उपस्थितीत चर्चा काही गोष्टींची झाली. आणि अशा प्रकारच्या दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न जो कोणी करत असेल त्याच्यावर तातडीने कारवाई. नांदेडमध्ये सुद्धा या गोष्टी काही घडल्या मागच्या काळामध्ये. मागच्या SP ला नांदेडला मी बोललो होतो की हा भाग गंभीर आहे. माझ्या माहितीप्रमाणे राज्य पोलिसांच्या स्तरावर सुद्धा काही चौकशा वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. त्यातला एक भाग झाला. परंतु जिल्ह्यामध्ये जे घडतं आहे फोन टॅपिंग आहे, कोण करतं आहे, कोण करतं आहे, फोन टॅपिंग म्हणजे त्यांचे फोन सर्व्हेलन्सवर आहेत, पण हे बोंबले कुठे आहे, वास्तव्यास कुठे आहे, कुठून सगळा कारभार चालतो आहे, हे सगळं इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. त्याच्यामुळे नांदेड पोलीस आणि परभणी पोलीस दोघांनाही सतर्क आहेत. मला वाटतं कारवाई लवकर होणं अपेक्षित आहे, पण हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग असल्यामुळे मी याच्या बाबतीत भाष्य करणार नाही. परंतु हे गंभीर आहे, मला मान्य आहे, कारवाई झाली पाहिजे ही माझी इच्छा आहे. आपण बांधकाम विभागाची मजबूत असे मंत्री आहात. मी कोरोना मुक्त आहे. परभणी जिल्ह्याच्या 4 सीमे दिशेला जे रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत ते चांगले सुटसुटीत आणि दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा आहे. कारण सगळे खड्ड्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या आता आपण जो उल्लेख केला होता, मी कुठलीही तारीख पे तारीख चंद्रकांत पाटलांची देणार नाही, हा माझा पहिला मुद्दा आहे. आणि त्यांनी दिलेले खड्डे हे आता मी इनहेरिट केले. म्हणजे मी आल्यानंतर मग थोडंच काम आहे, आले त्यांचे खड्डे बोलवायचा कार्यक्रम आहे. त्यामुळे झालं पाहिजे आणि मी करतोय ते, स्वतः फिरतोय. मी विमानाने कमी फिरतो आणि जास्त फिरतो. त्यामुळे कुठे कुठे काय काय आहे ते मार्गी लागलं पाहिजे. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्र झालंच पाहिजे, पण
मराठवाड्याकडे अधिक लक्ष देण्याची मनापासून इच्छा आहे त्या रिसोर्सेस आता रिसोर्सेस मध्ये आजच्या घटनेला मर्यादित नंतर कॅश फ्लो वाढेल. आज मर्यादित स्वरूपाचा रिसोर्सेस लक्षात घेता तातडीने मराठवाड्याला फायदा व्हावा याकरता मुख्य अभियंता औरंगाबादची या ठिकाणी आलेले आहेत. नुकतेच त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांना मी सांगितलेलंच आहे, त्यांनाही सांगितलं जास्तीत जास्त फिरा आढावा घेऊन चांगली दर्जेदार कामं होतील. माझा कटाक्ष आहे कामं दर्जेदार व्हावीत आणि वेळेवर व्हावीत आणि चांगली व्हावीत या गोष्टीकडे सर लक्ष आहे. तालुक्याच्या परभणी जिल्ह्यात कमी झालं. 56 कोटी रुपये आपण मंजूर केले. याच्यापेक्षा अधिक जास्त नागेवाडी 56 कोटी चांगले खर्च व्हावे व्यवस्थितपणे ते पाहू आणि पुढचे येऊ. चिंता करू. सर तालुक्याच्या ठिकाणी म्हणलं एवढं काही घ्यावं नाही. जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जे सार्वजनिक बांधकामचे कार्यालय आहे या ठिकाणी तुमचा एकही अधिकारी येत नाही. निवासस्थानी कोणी राहत नाही, रहिवासी कोणी राहत नाही. अक्षरशः बऱ्याच ठिकाणी चपरेशावर कारभार चालूच आहे. मला माझ्या निदर्शनात कोणी सांग बघा तुम्ही किती अधिकारी राहतात मला सांगा सर. तालुक्यामधले तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा. अधिकारी जे जिल्ह्याला पोस्टेड आहेत त्यांनी जिल्ह्याला मुख्यालयात थांबलं पाहिजे. काही सब डिव्हिजन आता पाथरीसारखं ठिकाण आहे सर, तिथं कोणीही अधिकारी राहत नाही, जेही राहत नाही साधा. काही ठिकाणी माहिती घेऊन आवश्यकतेवर कारवाई करायला लागेल. हां ते कुठं ऑफिस आहेत सगळे दुसरे झपरीशी बसलेला असतो, साहेब कोणी येत नाही. हां अशी परिस्थिती आहे. आता काही जागा तुमच्याकडे रिक्त 5 जागा रिक्त म्हणून सांगतात. नाही प्रामाणिक सगळीकडे चालू आहे सर, पण माणसं तर पाहिजे ना कमीत कमी. जेही तरी पाहिजे, जेही सगळं जे नाही तसं. मी माहिती याची घेईन. आता काही प्रमोशन्स या महिन्याभरामध्ये काही प्रमोशन्स आहेत. म्हणजे काही अधिकारी कार्यकारी अभियंता तो अधीक्षक अभियंताचे प्रमोशन्स काही आहेत. काही जेई टू डेप्टी इंजिनियरच्या प्रमोशन्स काही आहेत. काही AEE अधिकारीचे डायरेक्ट पोस्ट ते आहेत. तर मी परभणीला चांगले अधिकारी देईन आणि ज्या वेकेन्सीज अतिशय आवश्यक आहे किंवा जे आहे ते मुख्यालय तरी राहा. मान्य. आता मुख्यालयावर ठेवणं हे राहिलेच पाहिजे. नाहीच. अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावं याच्याकडे अशा अपेक्षा आहे. कुठे असतील आदेश करा सर सगळ्यांना. आदेश काय आहे इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही. स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे ते सांगायची गरज नाही. साहेब PWDचे अनुषंगाने प्रश्न आहे की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शनिवार बाजारामध्ये PWDची मोठी जागा आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून तिथं रेस्ट हाऊस पूर्णपणे बंद पडले. आज बेवार स्थितीमध्ये ती पूर्ण इमारत आहे. दुसरीकडे सावली रेस्ट हाऊसमध्ये अत्यंत कमी सूट आहे. कृषी विद्यापीठाचं रेस्ट हाऊस बंद झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये डिपार्टमेंट काही करणार आहे की नाही? मला तुम्ही खाजगीचं विचारलं. खाजगी रेस्टोची गरज काय? रेस्टोचा एवढा दुरुपयोग आहे की वाटतं काय चालतं हे विषय. नांदेडला नंबर 1 महाराष्ट्रात. नांदेडचा आता तिकडे मी लक्ष देतो ना कसं सगळं नांदेड सगळा व्यवहारच आहे. रेस्ट हाऊसचा एवढा दुरुपयोग आहे. रेस्ट हाऊस तर नीट टिकतच नाही. खरं बोलायचं म्हणजे आपल्याला रेस्ट हाऊस जे चांगलं जागा आपल्या खूप किमती आहेत आणि त्याचं रेस्ट हाऊसेस हे खऱ्या अर्थाने फार दुरुपयोग झाल्यामुळे रेस्ट हाऊसची जी क्वालिटी आहे ती खूप सफल झालेली आहे. हा त्याचा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हे रेस्ट हाऊसचं बरंचसं काम आउटसोर्स केलं पाहिजे असं माझं मत आहे. त्याप्रमाणे परभणीचं रेस्ट हाऊसला आउटसोर्स केलं पाहिजे. त्यामुळे थोडंसं ते आलं आहे. आणि रेस्ट हाऊसचा कॉन्सेप्ट हा इंग्रजाच्या जमान्यावर चालला आहे. आपला रेस्ट हाऊसच्या म्हणजे आवश्यक तेवढं त्या ठिकाणी ठेवा असं माझं मत. त्यापेक्षा कार्यालयावर पैसे खर्च झाले किंवा इतर ठिकाणी झाले तर मला मान्य होईल. रेस्ट हाऊस चांगलं ठेवा एवढं, आपण चांगलं ठेवणं हे वापरण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे रेस्ट हाऊस जे खराब असतील ते नीटनेटके करावा प्रयत्न आपण नीट ठेवलं पाहिजे. ही जबाबदारी आता स्थानिक लोकांनी घेतली पाहिजे. आता सावलीचं नवीन काम जे केलं आहे त्याची किंमत 6,53,00,000 रुपये होते. त्याचे काम झालंय बरंचसं. टेंडर थांबलेत आपल्या कोविडमुळे काही. मंत्री असल्यावर फरक पडणार. मुख्यमंत्री मंत्री फरक पडणारच. तेवढंच फरक राहीलच ना. आपण परभणीच्या बरोबर नक्की कारण संपर्क मध्ये असं नक्कीच चालेल. बरोबर सर परभणीचं पालकत्व आपण स्वीकारावं. स्वीकारच आहे. पालकमंत्रीपद पालकमंत्रीपद घटक आमचे मित्र बदलायचं चालू आहे. बदलायच्या घटना सुरू आहेत. हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मला इथे कल्पना नाही. आवडेल का तुम्हाला घ्यायला? काय नाही आवडत. बाजूलाच आहे. मला काय कधी येता येतं मला अडचणच नाही. मला काही प्रॉब्लेम. परभणी सगळी माणसं सगळे ओळखीचे, पत्रकार ओळखीचे आहेत, आमदार ओळखीचे आहेत, खासदार ओळखीचे आहेत. खासदार चर्चा आहे. व्यवस्थित आहे सगळं. महिन्यात एकदा चक्कर एका महिन्यात एक वेळेस जरी तुम्ही आला लोक कंटाळ निर्माण येत नाही.
नॅशनल हायवे अथॉरिटीच्या रस्त्याच्या कामामुळे मिळतं. हा? 24 आणि 144 नाही, मी जिल्हाधिकाऱ्यांना मला सूचित केलं की अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाला काही कामाचं औचित्य लक्षात घेऊन आपल्याला काही कार्यक्रमाचं थोडं रिलॅक्सेशन आणि कंट्रोल पद्धतीने त्याचा प्रॉब्लेम असा आहे की भरमसाठ गर्दी होते. आता मी पाहिजे माणसं सगळीकडे आहेत, कोणी ऐकत नाही, सॅनिटायझेशनचा पत्ता नसतो, तोंडावर मास्क लावा. मी काढल्यानंतर तुमच्या पूर्वी काढल्या तर मला सुद्धा बोलणं तुमच्या होतं म्हणून मी काढलं. तुम्ही प्रॉब्लेम असा आहे की लोकांना थोडं अजून गांभीर्य यायचं, तर आजारी पडलं मग गांभीर्य करतो. त्यामुळे थोडं लोकांनी सहकार्य केलं पाहिजे आणि थोडंसं सहकार्य केलं तर जिल्हाधिकारी काय तुम्ही म्हणणार उद्या जबाबदारी कोणाची, जिल्हाधिकारी आणि एसपीची किंवा जिल्ह्यामध्ये कोविड कोरोना वाढतोय, उद्या आपणच म्हणतो की साहेब हे बंद करा, लॉकडाऊन करा, सगळे असे दोन्हीकडून प्रॉब्लेम आहेत ना. त्यामुळे थोडं लोकांनी सहकार्य केलं तर हळूहळू रिलॅक्स होईल. आता बरंच रिलॅक्स झालेलं आहे, गरज पडली तर करता येईल. पण मी जिल्हाधिकारी सूचित केलं की अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे काही कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्ही नियंत्रित पद्धतीने याला काय कसं हा कॉल मी इथे येऊन सांगणं उचित नाही आहे. कलेक्टरनी स्थानिक परिस्थिती पाहावी आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. परभणी विधानसभेमध्ये परभणी विधानसभा जेव्हा जेव्हा निवडणूक झाली काँग्रेसची तेव्हा अनेकांनी गद्दारी केली, त्या लोकांतून कारवाई केली. हा विषय माझ्याकडे आला नाहीये, अध्यक्षांच्या कानावर घालतात म्हणून. त्यामुळे हा विषय तर सर्व पक्षामध्ये आहे, फक्त काँग्रेसमध्ये नाही, सगळ्याच पक्षाला लागण आहे. कोरोना झाली लागण सगळीकडे जायची. त्यामुळे शेवटी कसं आहे की विनेबिलिटी हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आमचे निर्णय चुकतात म्हणून बंडखोरी होते, की समोर जमाव चुकतो म्हणून नुकसान होतं, असं दोन्ही होतं ना. जिथे आमचे निर्णय चुकले असतील त्या ठिकाणी थोडं ते व्यवस्थित केलं पाहिजे, ज्या ठिकाणी समोर चुकलं असेल त्याला समोर सांगितलं पाहिजे. शेवटी पक्षाला कलेक्टिव्हली जर ताकद मिळत असेल आयदर वे, काही ठिकाणी काही गोष्टी विसरून जावं लागतं. पण काँग्रेसचं दिवसेंदिवस कमी होत चालली, काय म्हणताय? मताधिक्य काँग्रेसचं दिवसेंदिवस कमी होत चाललं. काय प्रॉब्लेम नाही, आकारत नाही. त्यासाठी करेक्टिव्ह मेजर्स घ्यावं लागतात, त्यासाठी अधिक मेहनत करायची गरज आहे, अनेक गोष्टी आहेत तर चालू आहे. जी परिस्थिती आहे ती अधिक इम्प्रूव्ह कशी करता येईल याकरता सातत्याने डायलॉग, डिसिजन घेणं, काही नवीन गोष्टी आत्मसात करणं आणि जे कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम दोन्ही कायदे जे आहेत, शेतकरी विरोधी कायदा जो केंद्राने घेतलेला आहे, तुमच्या कामगार विरोधी कायदे आहेत, हे जे कायदे नवीन केले आहेत दोघांच्या हिताचे नाही, शेतकऱ्याच्या कामगारांच्या हिताचे नाही. हा महत्त्वाचा राष्ट्रीय प्रश्न आहे. उद्या सगळीकडे आंदोलन आहे, सगळ्या राज्यामध्ये सगळी देशात सगळं आंदोलन काँग्रेस पक्षाचं आहे. त्यामुळे शेवटी लोकांची जी पल्स आहे ती पल्स ओळखूनच आपल्याला त्याच्याबरोबर जे काही योग्य आहे ते साथ दिली. आप देख रहे हैं लोक पुकार लाइव न्यूज, देखते रहे लोक पुकार लाइव न्यूज. सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन दबाएं, लाइक करें, शेयर करें और कमेंट